उबाठा नेत्या सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि एक मोठा दावा केलाय। केसरकर, खरात आणि चाकणकरांसोबत प्रत्येक फोटोमध्ये दिसणारा नामकर्ण आवारे नावाचा एक माणूस कोण आहे? हा माणूस केसरकरांसोबत काय करतोय असा प्रश्न सुषमा अंधारेंनी आता केसरकरांना विचारलाय। तर आवारे एका पतसंस्थेचा प्रमुख आहे आणि ते ब्लॅकचे पैसे तो व्हाईट करायचा असा दावा अंधारेंनी केलाय। शिक्षण मंत्र्यांसोबत पतसंस्थेच्या माणसाचं काय काम असा प्रश्न अंधारेंनी केसरकरांना विचारलाय। हा माणूस जर नीट बघितला आपण, पिवळा शर्ट घातलेला, चष्मा असलेला हा माणूस आहे। हा माणूस प्रत्येक फोटोमध्ये दिसतो। केसरकर म्हणतात की मला का तुम्ही टार्गेट करताय? हा माणूस केसरकरांच्या सोबत काय करतोय याचं उत्तर केसरकरांनी दिलं पाहिजे। हा माणूस एका ठिकाणी नाही, एक महत्त्वाची मीटिंग चालू होती जी MIDC मध्येच होती। या मीटिंगमध्ये पण हा माणूस इथे दिसतोय, हा मीटिंगमध्ये दिसतोय। एवढंच नाही, मी जो चाकणकरांचा सगळ्यात आधी पहिला व्हिडिओ शेअर केला होता ज्याच्यामध्ये चाकणकर खरातची पाद्यपूजा करत होत्या, तेव्हा खरातची पाद्यपूजा चालू असताना खरातच्या बाजूला बसलेला जो माणूस आहे तो हाच माणूस आहे। हा माणूस कोण आहे? लोक दबक्या आवाजात सांगतात की अनेक बड्या नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे पैसे ब्लॅकचे व्हाईट करायचं काम हा जगदंब पतसंस्थेमार्फत करत होता। खरं की खोटं पोलिसांनी तपासावं, पण याला रेकॉर्डवर आणणं गरजेचं आहे। अनेक लोकांचे ब्लॅकचे पैसे व्हाईट करण्याचं काम हा माणूस करतो। हा जगदंब पतसंस्थेचा माणूस आहे। हा माणूस केसरकरांच्या सोबत काय करतोय? आणि केसरकर तुमचं कार्यक्षेत्र शालेय शिक्षण मंत्री होतं। शालेय शिक्षण मंत्र्याचं एका पतसंस्थेच्या प्रमुखासोबत काय बोलणं चाललंय? जेव्हा केसरकर असं म्हणतात की माझ्या विरोधात कट कारस्थान आहे, तेव्हा मला हा गंभीर आरोप वाटत नाही। मला हे अत्यंत बालिश आणि हास्यास्पद वाटतं। एक दुसरं असं केसरकर म्हणतात की 39 लोक गेले, मला एकट्यालाच का टार्गेट करताय? याचा अर्थ केसरकर हे स्वतः मान्य करतात की होय, मी खरातशी संपर्कात होतो, हे ते स्वतःच मान्य करतात। एकदा भांड फोडाच एकदा भांड। ही जी कोणी 39 नावं आहेत ना, ती 39 नावं येऊ देत। जे कोणी 8-9 मंत्री आहेत ते येऊ देत। जे कोणी 2-3 पोलीस ऑफिसर आहेत ते येऊ देत। जे कोणी ब्युरोक्रेट्स आहेत त्याच्यामधले जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांची नावं येऊ देत।